बंधूले माझा नमस्कार. मी विजय अटकडे शिना बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडकडून आज आलेलो आहे ग्राम संग्रामपूरमध्ये आणि आमच्या किसाननं लायला आहे मोती 155 मक्का शिनाशिष कंपनीची. तर किसान बंधूले माझा नमस्कार. नमस्कार दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव गजानन सातारकर, संग्रामपूर. तर सातारकर दादा, तुम्ही ना जे आमची मोती 155 मक्का आणली होती तिचं अंकुरण कसं झालं? जर्मिनेशन सबच्या पहिले तर आपण लावता तो उगावरच येते आपल्याला, मतलब झाड भेटीन तर आपण उत्पादन घेऊ त्याचं. तर तुम्ही ना त्याचं लावलं तर त्याचा उगाव कसा आला? जर्मिनेशन 90% आलं होतं. 90% पुरं जर्मिनेशन आला. आणि तुम्ही ना ह्या मक्क्यामध्ये खाद वगैरेमध्ये काय काय चालवलं ते बी सांगा थोडं. पहिला डोस DAP चालवला. हां, DAP पोटास. मग त्याच्यानंतर पूर्ण फर्टिगेशन गेलं. समजा पोटास, युरिया, झिंक, बाकी दुसरं काही चालवलं नाही मी. सगळं तुम्ही ना फर्टिगेशन बरोबर करला. त्याच्यानंतर तुम्हाला धान्याची जी क्वालिटी बनते आपल्या झाडाचे जलतंत्र वगैरे ते कसं काय वाटलं? नाही, जड वगैरे मक्काची क्वालिटी चांगली आहे. झाडाचे स्टम वगैरे चांगला आहे. चांगला आहे. आजच्या कंडिशनमध्ये ह्या बुट्ट्याचं वजन किती? आपण ह्या बुट्ट्याचं वजन करून पाहिलं आणि याची लाईनिंग सांगा किती आली आहे याच्यामध्ये? याची लाईनिंग 20 आहे. 20 लाईनिंग आली आहे आणि असे लंबाईमध्ये 38 दाणे. 38 दाणे. या बुट्ट्याचं वजन 587 ग्राम. 587 दाण्याचं वजन आलं, मतलब आहे याच्यामध्ये दाण्याची संख्या. आणि आपण ना ह्या पुऱ्या जे 15x15ची जे आपण ना सिलिंग लायला याच्यामध्ये, तिच्यामध्ये पोधेची संख्या साहेबांना काही 156 अशी काही सांगितली आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये आपण एक मिनिमम एव्हरेज काढला तर ते किती एव्हरेज निघाला? एक मॅक्झिमम 51 क्विंटल काही किलो निघाला. 51 क्विंटल. त्याच्या वरेनंतर असं आपण पुरं याच्यामध्ये गाईडलाईन करून दिलेला आहे. तर दुसऱ्या शेतकरी बंधूला तुम्ही काय तुमच्याकडून हे सांगसान? सीडची मोती 155 अर्ली व्हेरायटी आहे. अर्ली व्हेरायटी आहे, चांगली आहे. व्हायरस वगैरे काही नाही आहे. विल्टिंग वगैरेची समस्या नाही आहे, काही नाही आहे. आमच्या प्लॉटमध्ये एक तुम्ही ना पाहिला असेल, स्प्रे वगैरेचा बी खर्च सगळ्यात कमी येतो. इल्ली वगैरेची काही समस्या नाही, काही नाही. 2च स्प्रे झाले फक्त. आणि एक खास गोष्ट हे आहे, आपल्या जे धांड्याची क्वालिटी बनते ते खालून तर बनत येतो आणि जो बुट्टा येतो झाडापासून तर तडून त्याच्या बादमध्ये जे लाईनिंग येते, मतलब ते पुरी अशी बारीक होऊन जाते. जशी हवा वगैरे बी आला तर असा पुरा जमीन सोबत काही टेन्शन वाय काही काम नाही त्याच्यामध्ये होत नाही पूर्ण. तर आजच्या कंडिशनमध्ये पाहून आज दिनांक 7 आहे 7/4/2026. किसानाला तुमच्याकडून काय संदेश देसान ते सांगा. कमी दिवसात उत्पादन चांगलं, टाइम कमी जातो, पाण्याची बचत होते, वरून गिल्ली बारीक येते, मोठा कॅप्सूल दाणा येतो. आहे. ठीक आहे. नमस्कार.